जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहे आणि त्यासाठी कोणते महत्त्वाचे काम सर्व शेतकरी बांधवांना, जे काही रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्यांना करावं लागेल. त्यासोबतच या GRमध्ये कोणत्या कोणत्या अटी ह्या लादण्यात आलेल्या आहे, जेणेकरून जास्त शेतकरी संख्या या 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानामध्ये बसली नाही पाहिजे. त्यासाठी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 2 जुलै 2 तारखेला GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रोत्साहनपर लाभ म्हणजेच जो शेतकरी 2022-23 आणि 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचलन करून त्या शेतकऱ्याने जर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी व नंतरची असलेली दिनांक म्हणजे त्या तारखेमध्ये उचललेल्या पैशाची जर कर्जाची परतफेड केली असेल तर तशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये इतका लाभ देण्यात येईल असं शासन निर्णयामध्ये नमूद आहे. आणि त्यासोबतच अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज जर घेतले असेल तर अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत परतफेड करणे हे अनिवार्य केले आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता 2022 पासून तर 25 पर्यंत या 3 वर्षामध्ये सलग 2 वर्ष नियमित जर कर्जाची परतफेड केली असेल तर त्या शेतकऱ्यांनी 25-26 व 26-27 या आर्थिक वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेतले असेल तर त्यांना परतफेड करणे, नियमितची परतफेड करणे अनिवार्य केलेले आहे. तेव्हाच त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन हे मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं 50,000 रुपयेपेक्षा जर कमी कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांना फक्त 5,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. आणि ह्या लाभ देण्यासाठी आता प्रत्येक सोसायटी व संस्थामार्फत या शेतकऱ्यांना कर्ज घेतलं आहे बँकेकडून असो किंवा सोसायटी संस्थामार्फत असो, त्या शेतकऱ्यांनी KYC करणे हे बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये KYC ही सुरू आहे. आमच्या भागामध्ये KYC ही करण्यात आलेली आहे सर्व शेतकऱ्यांची. आता तुम्हाला KYCसाठी आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि आपल्या सातबाराचा सर्वे नंबर आणि फार्मर ID क्रमांक या 3-4 कागदपत्राची गरज हे लागणार आहे. आता हे प्रोत्साहनपर लाभ याची नियमित यादी ही आपल्याला जुलै महिन्यामध्ये स्पष्टीकरण येईल. ज्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर या निकषामध्ये जर बदल झाले तर नवीन शासन निर्णयानुसार परत नवीन GR हा काढण्यात येणार आहे. पण जसं आता बच्चू कडू यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जर सांगितला की या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे अपात्र राहणार आहे, याच्या निकषामध्ये बदल करणे हे गरजेचे आहे, पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे आता जर या कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये बदल झाला तर कुठंतरी शेतकरी पुन्हा या योजनेमध्ये बसू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे रेग्युलर नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना KYC करून ठेवणे हे बंधनकारक आहे. कारण मागील 2 कर्जमाफ्या झाल्या त्यामध्ये 6,56,000 2017च्या कर्जमाफीमध्ये शेतकरी वंचित राहिले आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये OTS योजने म्हणजे 2 लाखाच्या व्यतिरिक्त जे कर्ज होतं त्यांनी भरलं होतं, पण त्यांना 2 लाख रुपये कर्जाची माफी ही मिळाली नाही. तर अशा गोष्टी ह्या उद्भवू शकतो शेतकऱ्यांसोबत, कारण पारदर्शकता या योजनेमध्ये राहत नाही सरकारच्या. त्यामुळे आपण स्वतः सतर्क राहून आपली KYC किंवा त्या बँकेना किंवा त्या सोसायटींना वारंवार टच करून सांगून आपण आपलं काम हे चोखपणे करू शकतो. त्यामुळे KYC करून घ्या, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल. जसं या परिपत्रकात बदल होईल किंवा योजनेमध्ये काही नवीन बाबी येईल तसंच आपण परत एक व्हिडिओ देऊन आपल्याला सतर्क करू किंवा त्या संबंधित माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.